सगळ्यात जास्त चिकट माणूस. बरं फुकटच मिळाले, बरं सगळं देवानं दिलंय. आपण काय सोबत येताना घेऊन आलं का? नाही. जन्माला येताना काही गुटोडी पटोडी काही आणली का सोबत? सुटकेत पिटकेत बॅग गिक काही परस गिरस? परस नाही आणली, काहीच आणलं नाही. सगळं कुठं मिळालं? इथं. कोण दिलं? देवानं. मग त्यानं दिलं त्याच्यासाठी खर्च करायची करू वाटत नाही, देऊ वाटत नाही, आहे की नाही? ते धर्म कार्यासाठी द्या म्हणलं हात आकडतात, समाज कार्यासाठी द्या म्हणलं कंजूसपणा करतात, आहे की नाही? राष्ट्र कार्यासाठी द्या म्हणलं काटकसर करतात, गुरु कार्यासाठी द्या म्हणलं तर आमच्याकडे काहीच नाही म्हणतात. पाऊसच झाला नाही यावर्षी, पावसाळ्यात नाही महाराज. पिकं उभे 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 झालेले वाढलेले पिकं करपून गेले हो. काय सांगा तुम्हाला. सोयाबीनला भाव नाही, हरभरा गेला नाही, मागच्या वर्षीचे सोयाबीन काही विकलं नाही, जास्त भाव वाढतील म्हणून दाबून ठेवलं. असं सांगण्याचा संदर्भ इथं माणसाला देऊ वाटत नाही, खर्च करू वाटत नाही. बरं परस्परच आलंय की नाही? आपण आणलं का? बरं आणलं असतं सोबत आलं असतं की नाही? बरं मला सांगा, अंगावर कपडे घेऊन आले का तुम्ही? कपडे घालून बी नाही आले का? अवघड काम. नग्नसी आला गड्या बा तू नागवासी जासी. वैराग्य मूर्ती लक्ष्मण महाराज आपल्याला सांगतात. माणूस रिकाम्या हातानच आलाय आणि रिकाम्या हातानच जाणार हे शास्त्र सगळ्याला कळतंय.